आणि यानंतर आता मोठ्या बातम्या टॉप 9 पाहूया। मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांची लॉबिंग। नितेश राणे भाजपच्या कोट्यातनं यादीमध्ये अव्वल, तर शिवसेनेकडनं केसरकर, उदय सामंत, योगेश कदम आणि राष्ट्रवादीकडनं शेखर निकम हे मंत्रिपदाच्या शर्यतीत। शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर। गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईत भेट घेतल्याची माहिती। जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव। पैठणचे आमदार विलास बुमरे रुग्णालयात अॅडमिट असल्यामुळे आमदारकीची शपथ घेणार नाहीत। विशेष व्यवस्था करून बुमरेंना आमदारकीची शपथ दिली जाणार। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे अनंतात विलीन, तर अकोले तालुक्यातल्या राजूर गावामध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। संधी मिळाली तर मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला तयार। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींचं विधान, तर ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य हे काँग्रेससाठी मेसेज असल्याची चर्चा। वडिलांप्रमाणे मुलाचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश। आर पाटील आणि अनिल बाबर यांच्याप्रमाणे आता रोहित पाटील आणि सुहास बाबर प्रथमच निवडणूक जिंकत विधानसभेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बदलेगा पद लेकिन वही रहेगा कद, लोकांचा लोकनाथ एकनाथ असा बॅनरवर आशय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे आगळेवेगळे बॅनर्स, तर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्यांची जात, गोत्र, धर्म फक्त महाराष्ट्र असा आशय असलेले हे बॅनर्स। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी कारवाई, तर तत्कालीन बँक संचालकांकडून वसुलीचेही आदेश।